नमस्कार. सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. या महिन्यामध्ये आळू, तेरी, काळा आळू याचं मोठ्या प्रमाणावर शेताच्या बांधावर वगैरे हे निर्माण होतं. ह्याला काही लावण्याची गरज नाही. काही ठिकाणी याची शेती करतात, पण आपल्या गावात वगैरे अशा प्रकारे आजूबाजूला परसबागेत हे उगवलं जातं. तर आज मी हे काळ्या आळूची भाजी करणार आहे, म्हणजेच फतफतं करणार आहे. त्याच्यासाठी मी बाजूच्याच माझ्या मैत्रिणीकडे जाऊन हा काळा आळू घेऊन आलेले आहे. काळा आळू म्हणजे वडीचा वेगवेगळा आळू असतो. हा जरा लालसर दांड्याचा काळपट असा असतो. ह्याचं आपण फतफतं वगैरे करतो. ह्याच्या वड्या करत नाहीत, पण हे भाजीसाठी वापरला जातो. आणि तेरं म्हणजे अगदी हिरवं दांडा आणि हिरव्या पानाची, पोपटी पानाची असतात. तर मी इथे ह्या फतफत्याचा आळू काढून आणलेला आहे. आता मी स्वच्छ धुतलेला आहे. पानाची देठं वगैरे काढून टाकलेली आहेत आणि आपल्याला हे साफ करून चिरून घ्यायचं आहे. तर चिरायच्या आधी आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि धुवून घेतल्यानंतर हाताला अशा प्रकारे खोबरेल तेल लावायचे, जेणेकरून जास्त खाज वगैरे येणार नाही. कारण देठांना साफ करताना खाज येते. पानांना काय आपण कापताना एवढं काय आपल्या हाताला लागत नाही. तर अशा प्रकारे देठं घेतलीत मी जाड, तीसुद्धा मी ह्या फतफत्यामध्ये घालणार आहे. तर अशा प्रकारे फतफतं ना खूप छान लागतं. तर आमच्याकडे हे श्रावणात वगैरे भरपूर प्रमाणात बनवतात कोकणात. तर इथे ही पानं विकत मिळतात, पण आजूबाजूला शेतात पण झालेली असतात. तर मी आणलेली आहेत काढून. तर आता मी साफ करते देठं. तुम्हाला आवडत नसली तर देठाच्या ऐवजी तुम्ही वाल किंवा आणखीन काही घालू शकता. ह्याच्यामध्ये मका घालता, तर मी मका आणि शेंगदाणे घालणार आहे ह्याच्यामध्ये. अतिशय सुंदर ही भाजी लागते. आळूचे फतफतं लागतं हे. तर मी माझ्या आजीच्या पद्धतीने वगैरे बनवणार आहे. तर बनवायला जरा आपल्याला कंटाळा येतो, खूप मेहनत असते. तर आता साफ करायचीच मेहनत जास्त असते, बाकी काही नाही. पटकन शिजलं जातं ते. तर मी पानांचा हा असा बारीक पानं आहेत ना, ते मी आधी घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये देठ साफ करून ते अशा प्रकारे रोल करून आता वेळीवर मी चिरून घेणार आहे. अगदी फाईन आपण चिरलं नाही ना बारीक तरी चालेल, कारण हे आपण वाफवून घेणार आहोत. तर मी अशीच डायरेक्ट टाकणार नाही, त्याला वाफवणार आहे आधी. तर ही भाजी ना अतिशय सुंदर आणि अतिशय गुणकारी आहे, औषधी आहे. मूत्ररोगावरती पण चांगली आहे. शिवाय ह्याच्यात भरपूर प्रमाणात लोह, फायबर असल्यामुळे आपल्या शरीराला ही एकदा तरी पावसाळ्यात वगैरे अशी खाल्लेली चांगली. कारण त्याच्यावर काहीच कोणत्या प्रकारचं केमिकल वगैरे वापरलेलं नसतं. निसर्गाने याला निर्माण केलेलं आहे. त्यामुळे हे खाण्यासाठी अतिशय चवदार आहे. आणि नक्की तुम्ही एकदा तरी ही पावसाळ्यात श्रावणात वगैरे अशी ही भाजी खा. अतिशय गुणकारी आहे. तर आता मी जरा मोठी पानं आहेत ना ती अशा प्रकारे काढून घेते, कारण त्याच्या शिरा मी अशा काढून टाकणार आहे. तर आता बारीक ही मोठी पानं आहेत ना ती एकदम कवळी आहेत, पण काय माहिती त्याची जी शिरा आहेत ना त्या जर अशा असतात, पण त्या काय असं हे राहणार नाहीत भाजीमध्ये. ते सगळं वितळून जाणार. त्याला आपण कुकरमध्ये शिटी काढून घेतली ना का ती चांगल्या प्रकारे शिजली जाते भाजी. तर आता मी सगळं ही पानं मोठी आहेत ना थोडी ती अशी साफ करून त्यालासुद्धा चिरून घेणार आहे. आणि मी देठसुद्धा सगळे चिरून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपली भाजी ही आळूची चिरून झालेली आहे. आता आपण पुढची तयारी करूया. तर 1 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. अर्धा ग्लास मी पाणी कुकरमध्ये घातलेलं आहे. आणि आता ही सगळी भाजी त्याच्यावर मी घालून घेणार आहे. तर कशा प्रकारे मी घालते ते बघा. तुम्ही जर टोपात करणार असाल तर टोपात करा, पण अशी केली ना भाजी का चांगल्या प्रकारे सगळे पदार्थ शिजले जातात, एकजीव होतात. तर आता मी कुकरमध्ये सगळ्या आळूचं हे चिरलेले पानं घालून घेतलेत. आता मी काय करणार आहे, तर मी ना याच्यात मका घालणार आहे. आणखीन अर्धा ग्लास आपण पाणी घातलेलं आहे उरलेलं. तर याच्यात ना मी मका घालणार आहे. तुम्ही मक्याचे दाणेसुद्धा घालू शकता, पण असे जर मक्याचे तुकडे करून घेतले ना तर अतिशय सुंदर लागतात भाजीत खाताना. हे माझ्या मावशीला अशा पद्धतीची भाजी आवडायची. तिला नेहमी ही भाजी केली का त्याच्यात ती अशा प्रकारे मका कापून घालायची. तर मका घातलेले आहे. आता आपण थोडेसे शेंगदाणे, 2 मुठी आपण शेंगदाणे घेतले, म्हणजे जवळजवळ एक छोटी वाटीभर हे शेंगदाणे घेतले. थोडा वेळ भिजवून ठेवलेत स्वच्छ धुवून. आणि आता ते सुद्धा मी घालून घेतले आहेत. आता आपल्याला फक्त इथे 2 शिट्या करून घ्यायच्यात कुकरच्या. तर कुकरच्या शिट्या करताना आपण सगळं हे व्यवस्थित लावले. आता आपल्याला आणखीन याच्यात अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे, पण एकूण 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता कुकरच्या आपण झाकण लावून 2 शिट्या करून घेणार आहोत.
तर आता आपल्या कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत. कुकर आपण थंड करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात घालण्यासाठी आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 4-5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि अर्धी वाटी आपण ओलं खोबरं तुकडे करून घेतलं आहे. ह्याचं आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्सरला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. आता कढईत गरम झालेली आहे. कढईत मी पाववाटी तेल घातलेले आहे. तेल थोडं आपलं गरम होऊ देत. इकडे आपण कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर कुकर थंड करायला ठेवलेला, त्याचं आपण झाकण काढून घेतलं आहे. बघू शकता चांगल्या प्रकारे आपलं मका आणि शेंगदाणे आणि भाजीसुद्धा खूप आळली आहे आणि कमी झाली बघा किती. तर आता ही आपण ढवळून घेतले आणि मग आपण पुढच्या तयारीला लागूया. तर इकडे आपलं तेल गरम झाले ना, त्याच्यात आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. नंतर त्याच्यात अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. फोडणी झाल्यावर आपल्याला लगेचच त्याच्यात एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि तो लालसर असा करून घ्यायचा आहे. चांगलं हे परतून घ्यायचं आहे. तेल जरा जास्त असलं तर काहीच हरकत नाही, भाजीला चव खूप चांगली लागते. तर आता कांदा आपण चांगला ढवळून घेतलेला आहे. तुम्ही फोडणीला सुद्धा लसूण इथे घालू शकता, पण मी नंतर घालणार आहे. तर आपण आता वाटण केलेलं ते घालून घेतलं आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे वाटण. तर वाटण आपण चांगल्या प्रकारे परतवून घेतलं आहे. आता आपल्याला कुकरमधली ही भाजी घालून घ्यायची आहे. भाजी घालून घेतली की आपल्याला 4-5 मिनटं चांगली परतवून घ्यायची. भाजी चांगली परतून झालेली आहे. तर आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे. पुन्हा एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे. ढवळल्यानंतर आपल्याला त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण मीठ आपण आधी वगैरे घातलेलं नाही आहे, त्यामुळे आता मीठ घालायचं आहे आपण. तुम्हाला किती हवं तसं तुम्ही घालू शकता. इथे मी 1 चमचा घातलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. तुम्ही इथे लाल तिखट पण वापरू शकता, पण मी ही ओल्या मिरचीवरची केलेली आहे भाजी फतफतं, तर असंच ते खूप छान लागतं. आता मिक्सरच्या भांड्यातलं आपण पाणी काढलेलं 1 पेलाभर पाणी घातलेलं आहे. पुन्हा भाजी चांगली ढवळून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी चिंचेचा कोळ काढलेला आहे, तो घातलेला आहे अर्धी वाटी आणि गूळ घेतला लिंबा एवढा, तो घातलेला आहे. यानी चव अतिशय सुंदर लागते. चिंच गुळाशिवाय फतफतं हे होऊच शकत नाही. आणि शेंगदाणे इतकं सुंदर लागतं ना गरमागरम भाताबरोबर, कमी सांगू शकत नाही. तर आम्ही तर नेहमी खातो, पण तुम्ही कधी बनवलं आहे का? आणि बनवलं नसेल तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा, तुम्हाला अतिशय आवडेल. तर आता मी हे झाकून ठेवणार आहे 6-7 मिनटासाठी. मध्ये मध्ये चेक करणार आहे, कारण भाजी ऑलमोस्ट आपली कुकरमध्ये शिजलेली आहे. तर बघा किती छान रंग आलेला आहे या भाजीला. फतफत्याला अळूचं फतफतं आणि भोकाचं वडे याचं कॉम्बिनेशन तुम्हाला सांगून समजणार नाही, खाल्ल्याशिवाय कळणार नाही. तुम्हाला जाड पातळ किती हवे त्याप्रमाणे ह्याच्यात पाणी घालू शकता, पण एवढं पुरेसे आहे पाणी, जास्त पातळ पण बरं लागत नाही. तर आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत. तर पाववाटी तेलामध्ये मी 8-10 लसणाच्या पाकळ्या चेचून घातलेल्या आहेत, त्या जरा लालसर करायच्या आणि याच्यावर चांगली फोडणी द्यायची आपल्याला. कारण भाज्यांमध्ये ना जेवढं लसूण वापरू ना तेवढं आपल्याला त्या चांगल्या असतात, कारण ह्या भाज्या आपल्याला काही वेळेस बाधतात, वातूळ असतात, त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो पोटाला. म्हणून अशी वरनं ह्या आळूच्या फतफत्याला भरपूर लसणाची फोडणी द्यायची. तर आता आपली फोडणी पण छानपैकी ह्याला बसलेली आहे. आता आळूचं फतफतं हे खाण्यासाठी रेडी आहे. तर कशी वाटली आळूच्या फतफत्याची रेसिपी? तुम्ही नक्की ट्राय करा, कारण हे आपल्याला खाल्ल्याशिवाय समजत नाही कशी चव आहे भाजीची. तर इथे मी सर्व केलेलं आहे आळूचं फतफतं आणि गरमागरम भात. तर बघा किती छान प्रकारे झालेली भाजी. याच्यात जे आपण मका टाकलं आहे ना ते आपल्याला जेवताना चुंबायला खूप मजा येते, आंबट गोड असं आणि छान लागते ती भाजी. तर एकदा या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा. खरं कोकणी लोक ना भोकाचे वडे करतात आणि त्याच्यावर खास हे फतफतं बनवतात, पण नुसत्या भाताबरोबर गरमागरमसुद्धा हे खूप छान लागतं.
आणि चपातीबरोबर वगैरे एवढं ते खास नाही लागत, पण भात आणि वडे त्याच्यावर अतिशय सुंदर रेसिपी आहे. तर तुम्ही केली नसेल तर कधीतरी ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.